नमस्कार नमस्कार. आम्ही सारे खवेच्या या भागात मी सर्व रसिकांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का, माझे काही असे मित्र आहेत की त्यांना ब्रेक घ्यावा असं वाटलं ना लाईफमध्ये की ते तिकडे जातात. 31 डिसेंबर असलं ना तिकडेच जातात. लग्न करायचं असेल तरी तिथेच जातात. लग्नानंतर जायचं असेल तर तिकडेच जातात. लग्न समजा मोडलं तर गम मिटवायला तिकडेच जातात. मासे खावेसे वाटले तरी तिथेच जातात. मला असं वाटतं की एव्हा तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठल्या राज्याबद्दल बोलतोय किंवा कुठल्या भागाबद्दल बोलतोय. करेक्ट, डेस्टिनेशन गोवा. मला एक गोष्ट आठवली गोव्यावरून. अगदी लहानपणी मी पुस्तकं वाचलं होतं कुठेतरी. एक राजा असतो आणि त्याला ना म्हातारा व्हायची इच्छा नाही, त्याला तरुणच राहायचं असतं. मग त्याला कोणतरी सांगतं 7 समुद्राच्या पार एक नदी आहे, त्या नदीमध्ये बुडी मारून ये, तू कधीच म्हातारा होणार नाहीस, कायम तरुण राहशील. तसं या गोव्याचं आहे. तुम्ही किती थकला असाल ना, गोव्यात जायचं, एक 5 दिवस राहायचं, 4 दिवस राहायचं, बीचच्या जवळ एखादा रिसॉर्ट घ्यायचं, मस्तपैकी 4 दिवस ऐश करायची, फ्रेश व्हायचं आणि परत यायचं. आपण इतके फ्रेश होतो की परत आल्यानंतर आपल्याला काम करायची इच्छाच राहत नाही. आपले बाबा बोरकर आहेत ना, ते तिकडचेच गोव्याचे. त्यांच्या कविता जर तुम्ही नीट वाचल्या, नीट समजून घेतल्या तर तुम्हाला कळेल की निसर्गाच्या किती जवळ असतात ते. मला एकाच गोष्टीचं शल्य आहे, म्हणजे टोचती अशी मनात. म्हणजे मला खूप दुःख होतंय की माझी राणी आहे ना, माझी राणी म्हणजे माझी राणी ती नाही, ही माझ्या बरोबर काम करते ना राणी, ती आता प्रत्यक्ष गोव्यात आहे. प्रत्यक्ष गोव्यात आहे ती, प्रत्यक्ष गोव्यात आहे. आणि मी असो, पण माझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीला उपाय असतो बरं का. माझी एक खास गोवेकरी मैत्रीण इथे आलेली आहे. आपण तिच्याकडून वेगवेगळ्या रेसिपीज समजून घ्यायच्यात. आपण आधी तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे बघितलं की गोव्याला जाऊन आल्यासारखंच वाटतंय खरं म्हणजे. गोवा म्हटलं की असू दे, जाऊ दे. आपलं नाव? मिसेस लवीना फर्नांडिस. लवीना, मिसेस लवीना. आणि तुमचं? जयश्री अरविंद कौशिक. जयश्री. ओके. तुमचं मूळ गोवा? गोवा. आणि गोव्यातलं गाव कुठलं? कुंकोळी. कुंकोळी. ओके. आणि तुमचं मूळ गाव? मुळगाव ऍक्च्युली गोवाच आहे, गोव्याला. गोवा. आणि शांतादुर्गा, देवी शांतादुर्गा गोव्याचीच. ओके ओके. पण मला सांगा, आता तुम्ही कुठे राहता? सध्या मी मुंबईत राहतो, मलाड ऑर्लेम. मलाड ऑर्लेम. ऑर्लेम. आणि गोव्याला कधी जाऊन येऊन असतं? जेमतेम 2-3 महिन्याने. बरं. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी एक बहीण आहे, एक भाऊ आहे आणि माझा एक मुलगा. जयश्री, तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर आहेत, 2 मुली आहेत. राणी जरी तिकडे धमाल करत असेल तरी मी आज यांच्याबरोबर इथे धमाल करणार आहे किचनमध्ये. पण तत्पूर्वी मला सांगा, तुम्ही आज काय बनवणार, काय काय बनवणार आहात? रेसिपीज काय आहेत आजच्या? माझे 3 रेसिपीज आहेत. रेशार बांगडा करी, बांगडा करी आणि बात. रेशार बांगडा करी आणि बात. हो. हे काय एक्झॅक्टली हे आपल्याला किचनकडे गेल्याशिवाय कळणार नाही. आपण जाऊया काय किचनकडे? ठीक आहे. प्लीज. लवीना मॅडम आपल्या इकडे आलेले आहेत. आणि आपली पहिली रेसिपी काय आहे? पहिली रेसिपी बात. स्वीट डिश आहे. ओके. मला साहित्य सांगता काय काय? बातचं साहित्य: अंडी, रवा, सुकं खोबरं, मस्का, फ्रुट्स अँड नट्स किंवा बदाम पिस्ता आपण म्हणतो तसं, किशमिश, बेकिंग पावडर आणि इसेन्स. आणि ही साखर. ही साखर अशी काय आहे? साखर प्रशांत, दुधात आम्ही वितळून घेतलेली आहे ती पहिली. अच्छा, म्हणून अशी दिसते का? मी गोंधळ म्हटलं साखर अशी कशी. ओके. ह्याचं साधारण प्रमाण काय आहे? म्हणजे आपल्याला 1 किलो भात करायचा असेल, 1 किलोचा, आपल्याला काय काय किती घ्यावं लागेल? काय काय? सुकं खोबरं, रवा किती आणि साखर हे पाव किलोचं प्रमाण असलं पाहिजे. ओके. सुकं खोबरं आणि रवा पाव किलो. आणि साखर 400 ग्रॅम. 400 ग्रॅम. अशी वितळून घ्यायची. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं आधी मला सांगा. प्रथम मिक्सर ठेवलेलं आहे तुम्ही. प्रथम अंडी फोडून ह्याच्यात टाकावे लागेल. ओके. आता हे फेटायचं का? हो.
साखर वितळायची आता त्याच्यात आपल्याला. अच्छा, ह्याच्यातच घालायची का? साखर पण टाकू शकतो आपण त्याच्यात आणि मस्का. हो घालू? हो. मस्का किती बघ. परत फेटू? हो परत फेटा. बस बस झालं. आता ह्याच्यात काय करा, फेटायचं अजून? नाही काय फेटायचं नाही आता. हे फेटणं आपलं झालं तर आपण आता ह्याच्यात हे टाकायचं. हा. आता आपण ह्याच्यात रवा टाकावा. हे रवा टाकला की आपण फेटायला सुरुवात. आता सध्या मी चमच्याने फटते. हो हो शुअर. हं? आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? ह्याच्यानंतर सुकं खोबरं घेतलंय का तेवढंच टाकायचं. घालू सगळं? हो हो. परत हे फेटायचं. आता हे फेटून झालेलं आहे, आता काय करायचं मला सांगा. फेटून घेतल्यानंतर आपल्याला हवे ते फ्रुट्स अँड नट्स, Okay. बदाम, पिस्ता आणि सगळे किशमिश, आपण त्यात हे घालायचं. हे आपण त्याच्यात टाक. हे तुमच्यावर आहे किती टाकायचंय तुम्हाला. ओके. हं? परत फेटून घ्यायचं. फेटू? हो. ओके. आता ह्याच्यात काय सोडा घालायचं का खाण्याचं? हो बेकिंग पावडर टाकायचं. हो. ओके. दिस इज बेकिंग पावडर. या सोडा खार सहसा जेवणात वापरला जातो. बेकिंग पावडर. आता हे आपल्याला काय सेट करायचं का? हे किती वेळ ठेवायचं असं? ह्याला आता 4 तास ठेवायला लागते. कमीत कमी 4 तास. तर 4 तास आपण हे समजा ठेवलं की 4 तासानंतर ते जरा फुगलेलं असतं फुगलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला हे घालायचं का? इसेन्स टाकावं. आता समजा आधी तुम्ही हे टाकलं तर त्याचा वास उडून जातो. ओके. तर बेक करायच्या आधी जर तुम्ही टाकलात तर ते वास कायम राहतं त्याच्यात. ओके. आणि मग हे आपण हे चेरी जे आहेत हे कशासाठी आहेत? हे झाल्यावर त्याचं सौंदर्य वाढवण्याकरता. सौंदर्य वाढवण्यासाठी आहे. तुम्ही म्हणाला असं खायचं तसं नाहीये. ते आता मी चुकून खाल्लंय. ऍक्च्युली ते सौंदर्य वाढवण्यासाठी आहे. म्हणजे आता आपण एक काम करूया, हे 4 तास आपल्याकडे काय वेळ घालायला आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. आपण काय करूया, तुम्ही ऑलरेडी जे करून आणलेलं आहे त्याच्यावर आपण हे सौंदर्य वाढवण्याचं काम करू. आणि हे शेवटी 4 तास झाल्यानंतर मायक्रोवेव्ह मध्ये टाकायच्या आधी आपण टाकायचं. हे टाकायचं. हे आपलं ऑलरेडी मायक्रोवेव्हवरून काढलेलं आहे. हा. म्हणजे ह्याच्यात ऑलरेडी आपण ते घातलेलं आहे. घातलेलं. ओके. आता आपण ह्याच्यावर हे साधारणपणे ओव्हन मध्ये किती वेळ असतं? अर्धा तास. तुम्हाला जर बेकरीत द्यायचं असेल, काही लोकांकडे आवड नसतं मायक्रोवेव्ह, तुम्हाला बेकरीत द्यायचं असेल तर 1 तास ते बरोबर ठेवतात. बरं. हे आमचं रेडी झालेलं आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही लवकर पटकन लिहून घ्या, कारण काय आपल्याला मच्छी कढी आणि मच्छी फ्राय बघायचं आहे. ओके. बाथ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अंडी, रवा, डेसिकेटेड कोकोनट, बटर, साखर, ड्रायफ्रुट्स, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: थोड्याशा दुधात 400 ग्राम साखर विरघळवून घ्यावी, अंडी फेटून घ्यावीत, त्यामध्ये साखर आणि बटर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये हे केकचं बॅटर घेऊन त्यामध्ये रवा आणि डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण ब्लेंड करावं. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स घालून हे बॅटर ग्रीसिंग केलेल्या केक मोल्डमध्ये ओतावं. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हा केक अर्धा तास बेक करावा आणि स्ट्रॉबेरीजनी गार्निश करावा.